काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी अखेर नरेंद्र मोदींच्या भ्रष्टाचारावरचं आपलं मौन सोडलेलं आहे। गुजरातमध्ये झालेल्या सभेत त्यांनी नेमके मोदींवर काय आरोप केले ते आपण पाहूया। 6 महिन्यात 9 वेळा सहारा समूहाने नरेंद्र मोदींना पैसा दिला। सहाराच्या डायरीत तशी नोंद आहे। ही सर्व कागदपत्र आयकर खात्याकडे असून त्याची चौकशी का झाली नाही असा सवाल राहुल गांधींनी विचारलाय। गुजरातमधल्या मेहसानामध्ये राहुल गांधींची सभा झाली। त्या सभेत राहुल गांधींनी हा आरोप केला। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मला संसदेत बोलू दिलं नाही असा आरोपही त्यांनी यावेळी केला। 6 महीने में 9 बार सहारा के लोगों ने अपनी डायरी में लिखा है कि हमने नरेंद्र मोदी जी को पैसा दिया है। अब नरेंद्र मोदी जी, आप 2-3 चीजें मुझे बताइए। ये जो रिकॉर्ड है सहारा का 2.5 साल से इनकम टैक्स डिपार्टमेंट के पास है। इस कागज पे इनकम टैक्स लोगों के दस्तखत हैं। इनकम टैक्स लोगों ने कहा है इन कागजों पे इंक्वायरी होनी चाहिए। 2.5 साल से इंक्वायरी क्यों नहीं हुई? और ये जो 9 बार ये कह रहे हैं कि आपको पैसा दिया गया है, क्या ये सच है या झूठ है? आप देश को बताइए। आपने पूरे देश को लाइन में रखा। आपने पूरे देश से उनकी ईमानदारी पर सवाल उठाया, उनकी कमाई पर सवाल उठाया। अब मैं देश की ओर से पूछ रहा हूं, इन महिलाओं की ओर से पूछ रहा हूं, हिंदुस्तान के किसानों से ओर से पूछ रहा हूं, क्या ये इंफॉर्मेशन जो इनकम टैक्स डिपार्टमेंट के पास है, क्या ये सच है? और अगर ये सच है तो इस पे इंक्वायरी कब होगी? जो राहुल गांधी जी हैं वो बिल्कुल नॉन सीरियस व्यक्ति हैं और उनको इस देश का कोई भी व्यक्ति समझदार व्यक्ति सीरियसली नहीं लेता। लेकिन हाँ, इस तरीके की जो धूर्तता से पूर्ण एलिगेशंस लगाई जाती है, झूठे इल्जाम लगाए जा रहे हैं, उसमें सिर्फ मैं पूरे देश को एक बात याद दिलाना चाहती हूँ कि ये व्यक्ति वही हैं जिनके पार्टी के समय काल में सबसे अधिक घूस और चोर बाजारी के मामले सामने आए, स्कैम सामने आए, और ये खुद नेशनल हेरल्ड केस में जमानत पे बाहर है। काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी गुजरातमधल्या मेहसानामध्ये आज सभा घेतली आणि या सभेत त्यांनी मोदींच्या भ्रष्टाचारावरचं आपलं मौन सोडलं आणि याबद्दलच आपण अधिक माहिती जाणून घेऊया। आपल्यासोबत आहेत आपले नॅशनल ब्युरो चीफ अमेय तिरोडकर। अमेय, आपण बघतोय की राहुल गांधींनी हे जे आरोप केले ते नेमके किती गंभीर आहेत, हे नेमकं काय प्रकरण आहे आणि आता पुढे नेमकं काय होणार आहे? राहुल गांधींनी जे आरोप केलेले आहेत ते 2012-2013चं प्रकरण आहे। त्यावेळेला राहुल गांधींनी त्यावेळेला सहाराच्या आणि बिर्लाच्या काही ऑफिसेसवर, दिल्लीतल्या, मुंबईतल्या आणि गुजरातमधल्या काही ऑफिसेसवर आयटीने धाडी टाकलेल्या होत्या आणि त्यामध्ये काही डॉक्युमेंट समोर आले होते। या डॉक्युमेंट्समध्ये सहाराने काही पैसे, काही करोडमध्ये पैसे हे गुजरातमधल्या मोदीजींना दिले असं लिहिलेलं होतं आणि बिर्लाच्या डॉक्युमेंट्समध्ये असं म्हटलेलं होतं की बिर्लाने काही पैसे एका व्यक्तीच्या थ्रू गुजरात सीएम ना दिले। पण नंतर बिर्ला कंपनीने असं सांगितलं होतं की सीएम म्हणजे एक प्रायव्हेट कंपनी आहे आणि त्या प्रायव्हेट कंपनीला दिले होते असा खुलासा त्यांनी केला होता। आणि सहाराने असं म्हटलं होतं की मोदीजी म्हणजे नरेंद्र मोदी नाहीत म्हणून। पण हे डॉक्युमेंट्स त्यावेळेला समोर आले होते, त्यावेळेला काही फार त्याच्यावर चर्चा झाली नव्हती। आता ज्यावेळेला हे डॉक्युमेंट्स एका आरटीआयच्या माध्यमातून समोर आले, जे स्वराज अभियानाचे नेते आहेत प्रशांत भूषण, त्यांनी काढले, त्यावेळेला हे याबद्दल त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि आरोप केले आणि याची चौकशी व्हावी अशी मागणी केली। तशीच मागणी अरविंद केजरीवाल यांनी सुद्धा केली होती। मग ते सुप्रीम कोर्टामध्ये गेले होते प्रशांत भूषण, त्यांच्या पब्लिक कॉज, कॉमन कॉज नावाच्या त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून ते सुप्रीम कोर्टामध्ये गेले होते आणि या प्रकरणाची स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम मार्फत चौकशी केली जावी असं सुप्रीम कोर्टाला त्यांनी सांगितलेलं होतं। त्यावेळेला सुप्रीम कोर्टाची दोघांची बेंच होती, जस्टिस केअर आणि जस्टिस मिश्रा। या बेंचने सुप्रीम कोर्टाने असं सांगितलेलं होतं की प्रशांत भूषण यांना आणि त्यांच्या वकिलाला
की हे जे कागदपत्र तुम्ही पुढे घेऊन आलेले आहात हे काही पुरेसे नाही आहेत. या कागदपत्रांच्या आधारे आम्ही एवढ्या मोठ्या व्यक्तीबद्दल, पब्लिक फंक्शनरी बद्दल इन्व्हेस्टिगेशन त्यांचं व्हावं बरोबर. अशी आम्ही काही आदेश देऊ शकत नाही. तुम्ही यापेक्षा अधिकचे सबस्टॅन्शियल, अधिक ठोस असे कागद घेऊन या, मग आम्ही तुम्हाला या प्रकरणाची चौकशी करण्याची, म्हणजे या प्रकरणात SIT नेमण्याची तुमची मागणी आम्ही मान्य करू असं सांगितलेलं होतं. पण हे त्यानंतर प्रशांत भूषण यांनी आपण अधिकचे कागदपत्र देऊ असं कोर्टाला सांगितलं. पण मुळात जी SITची म्हणजे सुप्रीम कोर्ट मॉनिटर्ड SITची जी मागणी होती ती सुप्रीम कोर्टाने मुळातच या प्रकरणामध्ये फेटाळलेली आहे. राहुल गांधींनी आपण काही बोललो तर भूकंप होईल असा आरोप केला आणि त्यामुळे असं सगळ्यांना वाटू लागलं की त्यांच्याकडे काही खूप मोठे डॉक्युमेंट्स आहेत. बरोबर. प्रत्यक्षात आज जो त्यांनी मेहसाणामध्ये आरोप केलेला आहे ते जुनेच डॉक्युमेंट्स आहेत. त्यामुळे जशी एकाने कॉमेंट केलेली आहे की जुनीच दारू घेऊन, जुनीच बॉम्ब घेऊन राहुल गांधींनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण हे बॉम्ब मुळातच सुतळी आहेत हे अगोदरच स्पष्ट झालेलं होतं. निश्चितपणे जुन्याच खरं तर मुद्द्यांवर आता राहुल गांधींनी हे भ्रष्टाचाराचं मौन सोडल्याचं आपल्याला पाहायला मिळते. थँक्स अमेय, तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.